राम राम भावना, तुम्ही कसे आहात? आय होप तुम्ही सर्व छान असाल. तर आज 31 डिसेंबर भागवता एकादशी आणि आपण सध्या तारकेश्वर गडावरती आहेत. तर आज दिवसभर आपण इथंच आहेत. ही बाबांची गाडी आहे. तर एकादशी निमित्त इथं काय काय असतं तुम्हाला, म्हणजे संध्याकाळी इथं कीर्तन पण असतं, प्रसाद पण चालू असतो, भगर आणि शाबू पलीकडे तिकडे चालू असतो. आपण जिकडे जेवायला गेलेलो तिकडे प्रसाद वगैरे चालू असतो. बाकी इथं डांबरीचा रस्ता आहे, तिथं भक्तांनी किंवा जे दुकानदार असतात त्यांनी दुकान लावलेले आहे. बाकी भक्त मंडळी येत असतात खूप. काही सकाळी येतात, काही संध्याकाळी येतात. तुम्हाला संध्याकाळची गर्दी पण दाखवू. तारकेश्वरगड हे समोर इथे प्रसाद चालू आहे. समोर पाहू शकता खूप भक्त मंडळी फराळाचं करत आहेत. इथे समोर प्रसादालय, इथं नाव आहे तारकेश्वर प्रसादालय. बाकी इथं दिवसभर प्रसाद चालू असतो. आणि इथं तुम्हाला म्हणलं होतं रस्त्यावरती इथं पेढेवाले आहेत, इथं दुकानं लावतात माणसं. हे एकूण गड, तिकडे महादेव मंदिर आहे. बाकी समोर इथे बाबा बसलेले आहेत. बाबांपाशी खूप गर्दी आहे. समोर आहेत बाबा, इथे समोर बाबा बसलेले आहेत. बाकी बाबांची रूम आहे इथे, समोर ही बाबांची रूम. आणि बाकी समोर असं आहे, खूप गर्दी आहे बाबांसमोर. भक्त मंडळी. आता आपण इथनं काढला तो व्हिडिओ. आता तुम्हाला इथनं बाहेरने वरती जाऊ आणि वरती जाऊन तुम्हाला दाखवतो व्ह्यू खालती. बाकी इकडं पलीकडं व्ह्यू असं आहे. दर्शन घेत आहेत भक्त मंडळी. बाकी काही इकडं आहेत, काही समोर इकडं महादेवाचे मंदिर आहेत. तसं आपल्याला टेरेसवरती जायचं, पण वरती कुलूप आहे काय माहीत नाही. आपण जाऊ तसं. इथं हे तारकेश्वरगड नाव आहे. पलीकडनं दिसतं ते, आता उलटं दिसतंय ते. बाकी पाहू, थोडं वरती जाऊ अजून आणि वरतून अजून चांगला व्ह्यू पाहू येतोय का. आपण तिथनं वरती आलो. बाकी इथून असं दिसतो गड. बाकी हे राहिलं अलीकडं तारकनाथाचं मंदिर आहे. इथंच विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. पलीकडं नारायणबाबा, श्री संत नारायणबाबांचं मंदिर आहे इथे. बाकी तिकडे पूर्ण भक्तिनिवास आहे आणि हे पण पूर्ण भक्तिनिवास आहे. बाकी इथं समोर अजून एक महादेवाचं मंदिर, महादेवाच्या करंट म्हणजे एकदम बॅक साईडला तिथंच गोशाळा आहे. हे महादेवाचं मंदिर, त्याच्याच मागे गोशाळा आहे. जे गेट दिसतंय तुम्हाला हे तिथं गोशाळा आहे. बाकी ही समोर पाण्याची टाकी आणि जे तुम्हाला तिकडं मंदिर दिसतंय समोर ते मंदिर मोठा देवीचं आहे. ते मंदिर मोठा देवीचं आहे. बाकी हे भक्तिनिवास आहे पूर्ण.
आता पलीकडून पण दाखवतो कसं दिसतंय. आता आपण जिथे उभा आहे ही साईट तिकडनं कशी दिसते ती तुम्हाला दाखवतो. बाकी समोर मंदिर वगैरे. बाकी इकडनं आता तुम्हाला दाखवतो. तर ते महाराजांवरती आले. इकडनं असा दिसतो भक्तिनिवास. समोर कसं आहे परिसर एकदम भारी आहे. आणि रात्री जर तुम्ही इथं मुक्कामाला आलात, जर तुम्ही कधी आला असाल नाही आला असाल तर इथं येऊन पहा. एवढं प्रसन्न वाटतं ना, कारण इथं वातावरण थंडी वगैरे भरपूर प्रसन्न वाटतं. बाकी हे 2 मंदिर अलीकडं विठ्ठल रुक्माई तारकनाथ इथं आणि पलीकडे बाबांचं. बाकी इथं डोंगर वगैरे समोर. आणि आपण इथं उभा आहेत इथंच वरती तारकेश्वरगड नाव आहे. समोर बाबा आहेत बसलेले. बाबा बसले तिथं. आणि समोर तो टेम्पो आहे छोटा हत्ती. तो रोज भाकरीला जातो. रोज इथं एका गावावरून भाकरी येतात. आणि तेच मग जेवणासाठी प्रसाद वगैरे हा 24 तास चालू असतो. बाकी ही जागा जी आहे ती लिफ्टसाठी मोकळी ठेवलेली आहे. लिफ्टसाठी ठेवलेली आहे ही. आणि बाकी इकडं 3 BHK हा रूम आहे तो 3 BHK आहे. तर भावांना तिथं आपण जेव्हा व्हिडिओ चालू केला म्हणजे संपतच आलता व्हिडिओ, पण तिथं गाणे चालू झाले. ते गाणे देवाचे गाणे. तर आपण इथे आलो. ही कलाकृती पाहू शकता. अजून एक पलीकडे तुम्हाला दाखवतो तसं. बाकी यांचं नाव विठ्ठल महाराज. हे करतात हे आणि हे पण करतात. तर किती वर्षापासून करता तुम्ही? किती? 2 वर्षापासून. 2 वर्षापासून. काय फी वगैरे काय असते? तुम्ही ते एक काम करा. हां कुठं कॉलेजला? नाही आपलं हे पेंटिंग वगैरे करायला घेतल्यावरती तुमची फी वगैरे काय असते? पेंटिंगच्या साईजवर डिपेंड आहे. साईजवर डिपेंड आहे. आणि जर तुम्हाला जर कोणाला म्हणजे कॉन्टॅक्ट जर करायचा असेल तर कसं करायचं काय? आर्ट अकाउंट. काय तुमच्या अकाउंटचं नाव वगैरे काही? विठ्ठल आर्ट. आर्ट अकाउंटवर तुम्हाला मेसेज करायचा, मग तुम्ही पाहणार. काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे? कॉन्टॅक्ट नाही, व्हॉट्सअप चालू आहे फक्त. मोबाईल नाही आहे. तर हे म्हणतात यांचं विठ्ठल आर्ट नावाने चॅनल आहे. त्या चॅनलवरती हे पूर्ण याचे व्हिडिओ किंवा जे फोटोग्राफी म्हणजे जे चित्र कलाकारी करतात ते आर्ट अकाउंटवरती टाकतात हे. बाकी तुम्हाला जर असं चित्र वगैरे काढायचे असतील इथे ह्या मोठा देवी आणि जोग महाराज जर कलाकृती जर अशी करायची असली तर यांचं अकाउंट आहे विठ्ठल आर्ट म्हणून. तर त्याच्यावरती तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी आपण इथं आता तारकेश्वर गडावरती आहेत आणि आज एकादशी आहे. तर इथं पाहू शकता गाड्या वगैरे. ह्या गाड्या आहेत. आणि हे मंदिर आहे. हा आपला फोन नाही आहे, आपला फोन खिशात आहे. तुम्हाला दाखवतो. हा 81,000चा फोन आहे ज्याच्यात व्हिडिओ काढतो येतो. बाकी हा राहिला आपला फोन. आणि समोर गाड्या. बाकी पब्लिक वगैरे सगळे तिकडे आहेत. तर भावना आपण पलीकडनं आलोत. आपण मगाशी तिकडे होतो जलकुंभावरती चित्र वगैरे काढले. बाकी भक्तिनिवास आपण मगाशी दाखवलं होतं. आणि बाबांची ही खुर्ची. हे बाबांचे सेवकरी. तर आपण पलीकडे जाणार आहेत कारण तिथं म्हणलं होतं मी की रात्री कीर्तन वगैरे असतं. तर कीर्तन म्हणजे दाखवतो तुम्हाला. बाकी समोर सभा मंडप आहे. चला आता दाखवतो तुम्हाला. ही नारायण बाबाची माडी. तिला नाव दिलेलं आहे तसं.
समोर कीर्तन चालू होतंय, अजून पूर्णपणे चालू झालेलं नाही आहे. आणि ही आता बाबा आहेत त्यांची रूम आहे ही. बाबा समोर रूममध्ये आहेत. बाबांची एंट्री घेऊ आपण. बाबा जातात तर बाबांची एंट्री घेऊया. तर आत्ताच कीर्तन वगैरे झालं आणि इथं जेवायला पंगत बसली आहे. जेव्हा कीर्तन चालू होतं 7 ते 9, तर 7 ते 9 फराळाचं बंद असतं. कारण तर भरपूर जणांना माहीत पण असेल, कारण लोक कीर्तन ऐकत नाहीत आणि जेवणाकडे भरपूर पळतात. तर त्याच्यामुळं असं केलेलं आहे, नियम केला आहे इथे. बाकी इथे जेवायला पंक्ती बसल्यात. तर आपल्याला वाढायचे आणि आपल्याला कोणी जर व्हिडिओ काढताना जर पाहिलं तर खवळतील. त्याच्यामुळं आपण बाजूला इकडं येऊन व्हिडिओ काढतो. यांच्यामधले भरपूर जण राहिलेले आहेत, तर दुसरी पंगत बसेल. खूप जण आहेत तसे, आणि काही तर तुम्हाला बाबा बसली गर्दी दाखवतो एकदा. हे समोर बाबांपाशी गर्दी. तर आता आपण फराळाचं करायला चाललो. बाकीचे काय जे पाहुणे होते इथं जे होते त्यांना आपण वाढलं. तर आता जाऊ आपण पण फराळाचं करू. तसं आपण जाऊ पलीकडे आता, मग पाहू. आपण तात्या महाराज जेवायला बोलतो. हे तात्या महाराज पूज्यश्री तात्या महाराज यांची संस्था आहे. सांगा थोडी माहिती. संस्था आहे. लहान मुलं शिकतात, भजन शिकतात, वारकरी कीर्तन प्रवचन, संतांचे विचार आत्मसात करतात आणि संतांचे विचार समाजामध्ये पोहोचण्याकरता लहानपणापासून शिक्षण घेतात. अशा प्रकारे चालू आहे. तर आज आपण यांच्यासोबत जेवण हे दर एका दिवशीला गडावरती असतात. तर आता जेवण करू आणि भेटू. तर भावना आपण जेवण वगैरे केलं. जसं की फराळाचं आज एकादश असते, आज उपवास आहे. मला उपवास असतो आज, त्याच्यामुळं फराळाचं केलं. बाकी महाराज चांगले आहेत. ते ज्या महाराजांची संस्था आहे ते जेवत होते तेव्हा आपण त्यांची गाठभेट घेतली. म्हणजे ते आधीपासून मला ओळखतात, मी त्यांना ओळखतो. तर त्यांची संस्था वगैरे आहे. तर आपण जाऊ आणि झोपू आता. तसं तुम्हाला भेटू उद्याच्या व्लॉगवरती. आपल्याला जायचं नगरला उद्या नाही तर परवा. तसं काय होतं काय नाही, तर भेटू तुम्हाला उद्याच्या व्लॉगवरती. जय शंभू नारायण.